नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी RBIने एक अतिशय महत्त्वाचा मोठा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. आणि हे जे काही निर्णय आहे, हे काय बदल करण्यात आलेले आहेत, तर हे बदलसुद्धा आता जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत. आणि यामुळे आपल्या राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना जो आहे तो या पीक कर्ज घेणाऱ्या किंवा आपल्या शेतकऱ्यांसोबतच कृषी आणि इतर संबंधित क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना अधिक प्रभावी पद्धतीने आर्थिक मदत जी आहे ते मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. आणि तो नेमका कसा होणार आहे, काय होणार आहे, कोणते निर्देश आहेत, कोणता निर्णय आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या देशातील लाखो नाही तर करोडो शेतकरी बांधवांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुड न्यूज जी आहे तर ती दिलेली आहे. आणि मित्रांनो, आता कर्ज परतफेडीसाठी ज्या शेतकऱ्यांना जास्तीचा वेळ जो आहे तो मिळणार आहे. आणि त्यासाठी RBIने किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जे आहेत ते केलेले आहेत. आणि या बदलामुळे जे आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना वेळेवर आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, त्यासोबत कर्ज परतफेडीची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. आणि मित्रांनो, जे काही नवीन नियम आहेत त्या नवीन नियमानुसार पीक हंगामाची व्याख्या एक समान करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी अधिक कालावधी मिळणार आहे. आणि RBIने हे जारी केलेले जे काही नवीन निर्देश आहेत हे जानेवारी 2027 पासून लागू होणार असून यामुळे आपल्या राज्यातील कृषी आणि संबंधित क्षेत्रातील कार्यरत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. आणि हे जे काही नवीन नियम आहेत मित्रांनो, या नवीन नियमानुसार अल्पकालीन पिकासाठी हंगामाचा कालावधी 12 महिने तर दीर्घकालीन पिकासाठी 18 महिने ठरवण्यात आलेला आहे. आणि पेरणीपासून ते बाजारात होईपर्यंतचा संपूर्ण कालावधी यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकाची विक्री करून उत्पन्न मिळाल्यानंतरच कर्जफेड करावी लागणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बँकांनाही कर्ज वसुलीसाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे की कर्ज नियमांबाबत RBIचा जो निर्णय आहे तो पाहायचं झालं तर RBIने यापूर्वी म्हणजेच की 2026मध्ये जो आपला फेब्रुवारी महिना होता तर फेब्रुवारी 2026मध्ये या संदर्भातील मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून विविध घटकांकडून सूचना मागवल्या होत्या. आणि यात मात्र असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता, कारण ही मर्यादा डिसेंबर 2024मध्येच वाढवण्यात आली होती. आणि आता जे आहे ते म्हणजेच की 1998मध्ये सुरू करण्यात आलेल्या या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना सद्यस्थितीमध्ये 2 ते 3 लाख रुपयांचं कर्ज सहज उपलब्ध होते. आणि या कर्जावर 7% एवढा व्याजदर आकारला जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्यांना केंद्र सरकारकडून 3% व्याज अनुदान दिले जाते. आणि त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ 4% दराने कर्जाचा लाभ जो आहे तो मिळत असतो. आणि यामध्ये बियाणे, खरेदी खते, औषधे, सिंचन, कापणी आणि इतर शेतीविषयक खर्च भागवण्यासाठी KCC योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आता या अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते या योजनेचा नवीन नियमानुसार कालावधी वाढून हंगामाचा कालावधी 12 महिने करण्यात आलेला आहे. आणि पेरणीपासून ते उत्पादन बाजारामध्ये विक्री होईपर्यंतचा संपूर्ण कालावधी यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामुळे या अंतर्गत म्हणजे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांनी जर कर्ज घेतलं तर त्यांना आता पिकाची विक्री करून उत्पन्न मिळाल्यानंतर कर्जफेड करावी लागणार आहे. आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांवर असणारा ताण जो आहे तर तो कमी होण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की यामुळे बँकांनासुद्धा वसुलीसाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे तर ते हातामध्ये पैसे आल्यानंतरच कर्ज जे आहे तर ते फेडावं लागणार आहे. आणि त्यामुळे RBIचे नवीन निर्देश जे आहेत ते नवीन नियम आहेत ते एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि चांगलेसुद्धा आहेत. याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब